ममता एम ए पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज इथे मी बनवणार आहे मुंबई मसाला टोस्ट सँडविच। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि खूप मस्त आणि टेस्टी लागते। तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हालाही आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मसाला सँडविच बनवण्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे। आता ह्यामध्ये मी 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं, त्यानंतर 8-10 कढीपत्त्याची पाने टाकते। आता ह्यामध्ये 1 चमचा आलू लसूणची पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकते आणि हे थोडंसं परतून घेते। आता ह्यामध्ये पाव चम्मच हिंग, अर्धा छोटा चम्मच हळद, 1 छोटा चम्मच लाल तिखट, 1 छोटा चम्मच धनिया पावडर आणि अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर टाकते। आता हे मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परतून घेते। त्यानंतर आता ह्यामध्ये 3 उकडलेले बटाटे टाकायचे आहेत। तर इथे मी बटाटे स्मॅश करून घेतले आहेत। आता ह्यामध्ये पाव वाटी उकडलेला ओला वाटाणा टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते आणि हे मिक्स करून घेते। तर इथे मी 2 ते 3 मिनिटं परतून घेते। आता मी गॅस बंद करते आणि ह्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस टाकते। लिंबाचा रस टाकल्याने हा मसाला खूप टेस्टी बनतो। तर इथे आपला बटाट्याचा मसाला तयार झाला आहे। आता इथे मी ग्रीन चटणी बनवून घेते। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी पुदिन्याची पाने, मूठभर कोथिंबीर, थोडासा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकते आणि आता थोडंसं पाणी टाकते आणि 1-2 बर्फाचे तुकडे टाकते आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेते। तर हे बघा, चटणी तयार झाली आहे। यामध्ये बर्फ टाकल्याने चटणी खूप वेळ हिरवी राहते। तर इथे ग्रीन चटणी तयार आहे। आता इथे मी सँडविच बनवून घेते। तर इथे मी 4 व्हाईट ब्रेड स्लाइस घेतले आहेत। या ठिकाणी तुम्ही ब्राउन ब्रेड सुद्धा घेऊ शकता। आता इथे मी 2 ब्रेडचे कॉर्नर कट करून घेते, कारण इथे मी एक सँडविच टोस्टरमध्ये बनवणार आहे। आता ब्रेडवरती बटर लावून घेते। तर इथे मी 4ही ब्रेडला बटर लावून घेतला आहे। आता ह्यावरती ग्रीन चटणी सुद्धा लावून घेते। तर इथे मी 4ही ब्रेडला ग्रीन चटणी लावून घेतली आहे। तुम्हाला हवं असेल तर 2 ब्रेडला तुम्ही टोमॅटो सॉस सुद्धा लावू शकता। आता 2 ब्रेडवरती मी बटाट्याचा मसाला लावून घेते। आणि ह्यावरती आता उकडलेले बीटचे स्लाइस ठेवते। तर इथे मी दोन्ही ब्रेडवरती उकडलेले बीटचे स्लाइस ठेवले आहेत। त्यानंतर ह्यामध्ये आता कांद्याचे स्लाइस ठेवते आणि मग ह्यावरती चाट मसाला टाकते आणि थोडंसं मीठ टाकते। या ठिकाणी तुम्ही सँडविच मसाला असेल तो सुद्धा घेऊ शकता। आता इथे मी टोमॅटोचे स्लाइस ठेवते आणि पुन्हा ह्यावरती चाट मसाला आणि थोडंसं मीठ टाकून घेते। आता इथे मी एका सँडविचवरती चीज टाकणार आहे। तर इथे मी चीज क्यूब घेतला आहे। या ठिकाणी तुम्ही चीजचा स्लाइस सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी चीज किसून घेते
तर इथे एका सँडविचवरती इथे मी चीज किसून घेतलं आहे. आता ह्यावरती ब्रेडचे स्लाइस लावून घेते. आता ह्यावरती बटर लावून घेते, कारण इथे एक सँडविच टोस्टरवरती भाजून घेते आणि दुसरा सँडविच मी तव्यावरती भाजणार आहे. तर इथे मी टोस्टरमध्ये बनवते म्हणजे मार्केटसारखी टेस्ट येईल. आता हा मी सँडविच असा बटर लावलेला आहे म्हणून हा असा पलटून ठेवते आणि वरतून पुन्हा बटर लावून घेते आणि टोस्टर बंद करून घेते. आता मीडियम गॅसवरती दोन्ही साईडनं 15 ते 20 सेकंद भाजून घेते. तर मध्येच चेक करून बघायचं आहे भाजलं आहे की नाही. जर नसेल भाजलं तर आणखीन थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्त असं भाजून झालं आहे, रंगसुद्धा छान आला आहे. तर इथे हे मी काढून घेते आणि लगेचच दुसरा सँडविचसुद्धा भाजून घेते. तर इथे मी तव्यावरती दुसरा सँडविच भाजून घेते. तर इथे मी तव्यावरती बटर टाकते आणि हा सँडविच दोन्ही साईडनं भाजून घेते. तर इथे दुसरा सँडविचसुद्धा तयार झाला आहे. तर इथे आपले दोन्ही सँडविच भाजून झाले आहेत. आता हे मी कट करून घेते. तर इथे सँडविच कट केल्यानंतर हे मी प्लेटमध्ये काढून घेते. आता ह्या सँडविचवरती बटर लावून घेते. तर इथे मी दोन्ही सँडविचला बटर लावून घेते आणि लगेचच ग्रीन चटणीसुद्धा लावून घेते. आता चीज सँडविचवरती मी थोडंसं चीज किसून घेते आणि वरतून थोडीशी शेव टाकते. तर इथे दोन्ही सँडविचला मी शेव टाकली आहे. तर इथे आपले सँडविच तयार झाले आहेत. तर इथे मार्केट स्टाईल सँडविच तयार झाले आहेत. हे दोन्हीही सँडविच खूप मस्त लागतात. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.